खरं अजून एक आव्हान तुमच्यासमोर मोठं आहे मला वाटतं पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून. ते म्हणजे शेवटी मित्रपक्षाची काय इमेज आहे याला घेऊन सुद्धा कुठंतरी निवडणुकीमध्ये आपण एकत्र जर गेलात तर तो परिणाम आपल्याला बघायला मिळतो. सत्तेत आज आपण एक आहात आणि शिंदेचे मंत्री अडचणीत येणं थांबतच नाहीये. मग ते संजय शिरसाट असो, संजय गायकवाड असो, कधी तानाजी सावंत असो. काय होतंय म्हणजे संजय राऊतांनी काल म्हटलं की हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस आहे. हे खरं तर महायुतीमध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करतात. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, ही तिघजण, या तिघांमध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. तिघजण एकत्रपणे महाराष्ट्रातील जनतेचं हित हे पाहून काम करतात. आणि हे काम करत असताना सरकार म्हणून जे काम करायला हवं ते अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय असतील, जनतेच्या हिताचे करणं, या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत. परंतु आपण पाहिलं असेल की विरोधी पक्षाकडे विकासात्मक बोलायला काहीच नाही. सरकारने काय करावं, डेव्हलपमेंटबद्दल काय करावं याच्याबद्दल काही नाही. फक्त ना फक्त की TRPच्या लढाईमध्ये आपण कसं टिकून राहावं यासाठीच ती सगळीजणं काम करत असतात. कोण चालताना पडला का, क्रिकेटची मॅच आहे, त्याच्या उद्घाटनाला कोणीतरी गेलंय आणि समोरून कोणीतरी बॉल टाकला. बॉल टाकताना असं वाटतं आपल्याला की प्रत्येक चेंडू आपण 6 मारावा, म्हणून मग जोरात ताकदीने त्या नेत्याने जोरात असा कुठेतरी मारायला गेला की तो फिरतो आणि तो पडला की झालं की तो चॅनलवरती दिसायला लागलाच की तो कसा पडला, कसा तो फिरला,